नाल्यात कचरा साचला तर ठेकेदाराची जबाबदारी. ठाणे महापालिका हद्दीत नालेसफाईला एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरुवात झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत नाल्याची सफाई जवळजवळ पूर्ण झाली आहे. परंतु असे असले तरी या नाल्यांमध्ये पुन्हा कचरा आढळला किंवा पाण्याचा निचरा होऊ शकला नाही तर त्याची जबाबदारी ही संबंधित ठेकेदारांवर असणार आहे. किंबहुना एखाद्या नाल्याच्या ठिकाणी पाणी साचल्यास त्याची जबाबदारी ही त्या ठेकेदारांवरच असणार आहे. त्यानंतरच त्या ठेकेदारांना बिल अदा केले जाणार असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. ठाणे महापालिका हद्दीत मे अखेरपर्यंत शहरातील सर्वच नाल्यांची सफाई होईल असा दावा महापालिकेकडून करण्यात आला होता. परंतु आजही काही ठिकाणी नालेसफाईची कामे सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. यंदा नालेसफाईच्या कामांना वेळेआधीच सुरुवात झाल्याचे दिसून आले. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली होती. सुरुवातीला ठाणे शहरात नालेसफाईबाबत लोकमान्य आणि वागळे येथील कामांचा वेग अधिक होता. त्या खालोखाल माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत कामे सुरू असल्याचे दिसून आले. मात्र मुंब्रा आणि वर्तक प्रभाग समितीला ठेकेदार मिळत नसल्याचे चित्र दिसून आले होते. अखेर या प्रभाग समितीला ठेकेदार मिळाला. त्यानंतर 6 मे पासून मुंब्रा आणि वर्तकनगर प्रभाग समितीत देखील नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली होती. आता नालेसफाईची कामे पूर्ण झाली असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. आता नालेसफाई पूर्ण झाली असली तरी देखील नालेसफाईचे काम करणाऱ्या ठेकेदारांना पावसाळ्यात या नाल्याच्या ठिकाणी पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे. जर एखाद्या नाल्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचले तर तसेच पाणी वाहण्यासाठी अडथळा ठरणाऱ्या बाबी दूर करणे आदींची उपाययोजनासुद्धा करावी लागणार आहे. त्यातही पाणी साचून नाल्यालगत राहणाऱ्या नागरिकांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होता कामा नये याची दक्षताही ठेकेदाराला घ्यावी लागणार आहे. ठाणे महापालिका हद्दीतील कळवा प्रभाग समिती सर्वाधिक 201 नाले असून दिव्यात 131, नौपाडा 49, वागळे 38, लोकमान्य सावरकरात 34, उथळसरमध्ये 34, वर्तकनगरात 29, माजिवडा मानपाडा 44, मुंब्र्यात 80 नाले असल्याची नोंद आहे. या नालेसफाईसाठी 10 कोटी 29 लाखांचा खर्च केला जात आहे.